मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो अंगणवाडी सेविका आझाद मैदानामध्ये आता दाखल झाल्यात। या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे मैदान सोडणार नाही असा पवित्रा या महिलांनी घेतलाय। तर अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्या कमलाताई परुळेकर यांच्याबरोबर या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या आहेत। तुम्ही दरवर्षी येता, याच ठिकाणी येता, तुम्ही मागण्या सरकार समोर मांडता, आश्वासन दिलं जातं, परंतु पुढे काहीच होताना दिसून येत नाही। आता देखील मागण्या घेऊन आलेल्या आहेत। काय नेमक्या मागण्या आहेत आणि सरकारतर्फे काय सांगत आहात? अंगणवाडी कर्मचारी ही आस्थापना 1975 मध्ये स्थापन झाली। 48 वर्ष झाली, पण या 48 वर्षामध्ये सेविका 10,000च्या वर काही पोचली नाही। प्रत्येक वेळेला आम्ही येतो, आंदोलनं मोठी करतो, कधीतरी एखादी पैसा ह्याची 100, 200, 500, 1000 इथपर्यंत मागणी मान्य होते, पण ती महागाई निर्देशांकाशी खूप जोडलेली जात नाही आहे। कारण होतं काय की 1000नं मानधन वाढलं की महागाई मात्र 25% वाढलेली असते, त्यामुळे तो पगार काय आमच्या बायकांना पुरत नाही। आणि अंगणवाडीच्या बायकापैकी 40% बायका एकल प्रतिनिधी आहेत, त्यांना नवरा नाही आहे किंवा नवऱ्यानं टाकलेल्या, अशा वेळेला मुलांचं शिक्षण, घर, त्यांचं लग्न हे सगळं तिला करावं लागतं। आणि म्हणून आता तिला 8-4.5 तास काम करते ती, पण तिच्या मानानं पगार खूप कमी आहे। तो किमान वेतन तरी मिळालं पाहिजे आणि त्याच्याबरोबर तो महागाई भत्त्याशी संलग्न झाला पाहिजे, अशी आज आमची मागणी आहे। सरकार दरबारी मांडले गेलेले आहे, परंतु त्या पूर्ण झाल्यामुळं अखेर हा मोर्चा मुंबईत धडकलेला आहे आणि मोठ्या संख्येनं तीव्र भावना ज्या आहेत त्या या महिलांच्या असलेल्या पाहायला मिळत आहेत। नरेश मचलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।